नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही पोलीसमध्ये भरती व्हायचं असेल आणि आत्ता जी काय आपली महाराष्ट्र पोलीस भरती जी गेली, तिथे कुठेतरी तुम्ही थांबला असाल किंवा जी एस-एस-सी जी-डी आत्ता गेली मित्रांनो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठे कमी मार्क पडले असेल किंवा तुम्ही फॉर्मच भरला नसेल समजा, तर अजून एक तुम्हाला केंद्र सरकारची अशी एक नोकर भरती आलेली आहे मित्रांनो, ज्याची फॉर्मची डेट आहे ती शेवटची 26 मे पर्यंत आहे. ही सुद्धा एक पोलीस भरतीच आहे मित्रांनो. केंद्र पोलीस जसं दिल्ली पोलीस आहे मित्रांनो, तशाच प्रकारे हे अंदमान निकोबार पोलीस यामध्ये आपण म्हणू शकतो ही पोलीस भरती आलेली आहे. यामध्ये मित्रांनो ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या काही वेकेन्सी आलेल्या आहेत. या वेकेन्सी टोटली ऑनलाईन भरल्या जाणार आहेत आणि याच्यासाठी काही अटी आहेत, काही पात्रता आहेत, काही वयोमर्यादा आहेत, फिजिकल आहे, एक्झाम आहे. या सर्वांबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, एस-एस-सी-जी-डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो सुरू द्यायच्या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो इथं बघू शकता की या भरतीमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पदं आहेत. यामध्ये सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह, त्यानंतर कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह, कॉन्स्टेबल बँड्समॅन, सफाई कर्मचारी, फॉलोअर कुक, फॉलोअर बार्बर, फॉलोअर टेलर, फॉलोअर कार्पेंटर, फायरमॅन, ड्रायव्हर, त्याच्यानंतर वायरलेस कॉन्स्टेबल, मेकॅनिक, नर्सिंग असिस्टंट आणि वॉटर कॅरियर अशा प्रकारच्या मित्रांनो यामध्ये वेकेन्सी आलेल्या आहेत. या वेकेन्सीपैकी कोणतीही एक वेकेन्सी तुम्ही सुद्धा इथे घेऊ शकता. तर याच्यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त जागा कोणत्या वेकेन्सीसाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर याच्यामध्ये कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्हसाठी जवळजवळ 155 जागा आहेत आणि सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्हसाठी 28 जागा आहेत. बाकी ज्या काही जागा आहेत मित्रांनो तिथे कुठे 1 आहे, कुठे 15 आहे, कुठे 20 आहे. 72 पानांची टोटल PDF आहे मित्रांनो. ह्या PDF मधून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या साईडला काढून मी तुम्हाला या व्हिडिओमधून आज सांगणार आहे. त्यामध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पूर्णपणे ऑनलाईन मोडमध्ये हा अर्ज करायचा आहे मित्रांनो. ऑफलाईन मोड हा इथे स्वीकारला जाणार नाही. त्याची ऑफिशियल वेबसाईट, ऑफिशियल लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगेन तुम्हाला कुठे मिळेल. तर याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, यामध्ये सुरुवात आधी आपलं फिजिकल जे आपलं नॉर्मल प्रत्येक भरतीमध्ये असतं. त्यामध्ये तुमची हाईट, चेस्ट, रनिंग आणि जे काही तुमचं फिजिकल फिटनेस पाहिलं जाणार आहे. यामध्ये फक्त जे आहे म्हणजे तुम्ही यामध्ये मार्क वगैरे नसणार आहे, हे फक्त क्वालिफाय असणार आहे. बाकी फिजिकल असतं हे मी फिजिकल काय असणार आहे हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर तुमची एक रिटन टेस्ट होईल मित्रांनो. रिटन टेस्टमध्ये तुम्हाला कम्प्युटर बेस्ड, ओमार बेस्ड आणि अशा प्रकारची जी काही म्हणजे आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणू अशा प्रकारची एक टेस्ट होईल. ही पूर्णपणे तुमची हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकाल. त्यानंतर तुमची ट्रेड टेस्ट होईल. म्हणजे समजा तुम्ही कार्पेंटर, टेलर, कुक, बार्बर किंवा मेकॅनिक या भरतीसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल मित्रांनो, तुमची ट्रेड टेस्ट म्हणजे तुमची स्किल कसं आहे यासाठी तुम्ही तुमच्या कामामध्ये निपुण आहात की नाही हे थोडक्यात तुमचं पाहिलं जाईल. आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर फायनल मेरिट टेस्ट. आता हे मी थोडक्यात भरतीचं स्वरूप सांगितलं मित्रांनो. यामध्ये डॉक्युमेंट कोणती लागतील, फिजिकल कसं होईल आणि एक्झामचा सिलेबस काय असेल हे मी तुम्हाला थोडक्यात पुढे सांगतो. त्यानुसार मित्रांनो एज लिमिट काय असणार आहे, तर तुमचं SI पदासाठी म्हणजे सब इन्स्पेक्टर म्हणजेच PSI म्हणू आपण. या पदासाठी तुमचं मिनिमम 18 ते मॅक्झिमम 30 वर्ष असणं इथं गरजेचं आहे. कॉन्स्टेबल पदासाठी मित्रांनो 18 ते 25 वय मुलांसाठी आणि मुलींसाठी इथे 18 ते 30 पर्यंत इथं मर्यादा दिलेली आहे. खूप चांगला चान्स आहे असं मित्रांनो म्हणायला हरकत नाहीये. ज्यांचं वय निघून गेलंय महाराष्ट्र पोलीससाठी किंवा ज्यांचं वय निघून गेलंय SSC-GD त्यांच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. काही पदांसाठी मित्रांनो इथं 18 ते 33 वय सुद्धा आहे. ही PDF जेव्हा तुमच्याकडे येईल त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. एज रिलॅक्शन कोणाला आहे, ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट आहे आणि OBC साठी 3 वर्ष इथे सूट दिलेली आहे. नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जर विचार केला मित्रांनो तर कॉन्स्टेबल पदासाठी 10वी पास आहे आणि SI साठी ग्रॅज्युएशन म्हणजेच सब इन्स्पेक्टरसाठी ग्रॅज्युएशन आणि ज्या काही टेक्निकल पोस्ट आहेत त्यामध्ये एक्सपिरियन्स प्लस ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे समजा ड्रायव्हर वगैरे यामध्ये तुम्ही जो फॉर्म भरताय तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स नाही तर गरजेचं आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स कोणासाठी, जसं टेलर आहे त्यासाठी टेलरिंगचा एक्सपिरियन्स, कुकसाठी कुकिंगचा आणि कार्पेंटरसाठी फर्निचरचा एक्सपिरियन्स असणे इथं गरजेचं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे मित्रांनो 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स असणं इथं गरजेचं आहे. हेवी असावा असं इथे कोणतंही नमूद केलेलं नाही कोणत्याही PDF मध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचं जरी लायसन्स असेल तरी तुम्ही इथे हा फॉर्म भरू शकता. महिला उमेदवारांसाठी स्पष्ट एका PDF मध्ये लिहिलं आहे की तुम्ही वुमन कॅन्डिडेट आर एनकरेज टू अप्लाय म्हणजे महिलांनी जास्तीत जास्त इथं अप्लाय करावा असं यांनी इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो जसं डेट जी आहे मित्रांनो याची ऑनलाईन फॉर्म भरायची डेट जी आहे ती 26 मे पर्यंत आहे. अजूनही फॉर्म यामध्ये आलेले नाही आहेत. नक्कीच मी तुम्हाला सांगेल मित्रांनो की अजूनही तुम्हाला चान्स आहे यामध्ये फॉर्म भरण्याचा. आता मित्रांनो थोडक्यात पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत. यामध्ये तुम्हाला 10वी आणि 12वीची मार्कशीट, त्यानंतर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट,
कास्ट सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, ID प्रूफ आणि पासपोर्ट साईज फोटो हे तुम्हाला यामध्ये डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ते पूर्णपणे तुम्हाला अपलोड करायचे आहेत ऑनलाईन फॉर्म भरताना आणि त्याचसोबत जेव्हा तुम्ही भरतीला जाल तिथे सुद्धा तुम्हाला हे दाखवायचे. त्यानंतर नेक्स्ट यामध्ये आपण जर पुढे जाऊ तर पुढे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फिजिकलबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. फिजिकलबद्दल विचार केला मित्रांनो तर मेल कॅन्डिडेटसाठी इथे मित्रांनो हाईट तुमची मिनिमम 168 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि ST कॅन्डिडेटसाठी 165 सेंटीमीटर हाईट असणं इथं गरजेचं आहे. चेस्ट नॉर्मल 81 सेंटीमीटर आणि फुगवून तुमचं 5 सेंटीमीटर इथे फरक असणं इथं गरजेचं आहे. रनिंग तुम्हाला 1600 मीटर मारायचे आणि वेळ तुम्हाला 6 ते 7 मिनिटाचा इथे मिळणार आहे. खूप कमी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो, तुम्ही आरामात ह्या सगळ्या गोष्टी करू शकाल. लॉंग जंप तुम्हाला 3.5 मीटर घ्यायचे आणि हाय जंप फक्त 1.05 मीटर तुम्हाला क्वालिफाय करायचे. यामध्ये कोणतेही मार्क वगैरे नाहीत, फक्त तुम्हाला ते क्वालिफाय करायचं आहे. जे फिमेल कॅन्डिडेट्स आहेत म्हणजे ज्या मुली आहेत त्यांना इथे 155 सेंटीमीटर हाईट असणं इथं गरजेचं आहे आणि त्यानंतर ST कॅन्डिडेटसाठी 152 सेंटीमीटर हाईट असणं इथं गरजेचं आहे. रनिंग तुम्हाला 800 मीटर असणार आहे. 4 ते 5 मिनिटात तुम्हाला हे रनिंग कव्हर करायचं आहे. त्याचसोबत तुम्हाला लॉंग जंप तुम्हाला 2.75 मीटर आहे आणि हाय जंप तुम्हाला 0.90 मीटर तुम्हाला करायचे आहे मित्रांनो. त्यानंतर समजा फायरमॅनसाठी तुम्ही जर भरतीला इथे जात आहाल तर तुम्हाला 1600 मीटर जे आहे ती फास्ट रनिंग करायची आहे. त्यानंतर रोप क्लाइम्बिंग आहे, त्यानंतर लडर क्लाइम्बिंग आहे, त्यानंतर हाईट फिअर नसावा असं त्यांना त्यामध्ये सांगितलं आहे आणि कॅरिंग वेट म्हणजे तुम्हाला वजन उचलून चालायचं आहे एवढ्याच फक्त इथे टेस्ट असणार आहेत. समजा तुम्ही ड्रायव्हरसाठी फॉर्म भरताय, ड्रायव्हरसाठी ड्रायव्हिंग स्किल वगैरे असणं इथं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. ही पूर्ण 72 पानांची PDF तुम्हाला हवी असेल तर सिंपल कमेंट बॉक्समध्ये पिन कमेंटला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही पूर्णपणे माहिती मिळून जाईल. त्याचसोबत तुम्हाला अप्लाय लिंकसुद्धा मिळून जाईल. जर मित्रांनो तुम्हाला वर्दी हवी असेल आणि तुम्हाला केंद्र शासनाची एक नोकरी हवी असेल तर नक्कीच तुम्ही या भरतीचा विचार करू शकता आणि ह्या भरतीसाठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसह, अशा नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.